श्री स्वामी समर्थ. होळी हा रंगांचा आणि सकारात्मक ऊर्जेचा सण आहे. या होळी पूजनाच्या विशेष अशा उपायांनी व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक दुःख हे दूर होत असतात आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते, समाधान प्राप्त होत असतं. यंदा 2 मार्चला आपण ही होळी पौर्णिमा, होलिका पूजन हे साजरे करणार आहोत. बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहेत की होलिका पूजन हे 2 तारखेला करायचं की 3 तारखेला. तर होलिका पूजन हे पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपण करत असतो आणि 5:56 2 तारखेला चतुर्दशी संपते आहे आणि त्यानंतर पौर्णिमा ही तिथी लागते आहे. तर आपण संध्याकाळी 6 नंतर होलिका दहन पूजन हे करू शकतो आणि होळीचे जे काही उपाय आहेत तेही आपण यानंतर करू शकतो. होलिका पूजन हे विशेष असे त्याचे काही उपाय, त्यामध्ये सर्वात पहिला उपाय म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपण पिवळी मोहरी आणि एक नारळ जर होलिकेमध्ये किंवा होळीमध्ये आपण जर टाकलं तर पॉझिटिव्हिटी वाढण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी मुख्य दरवाजावर आपण कुंकू आणि हळद याचे शुभ लाभ हे लिहायचे आहे आणि त्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर घरात शुभ कार्य हे घडून येणार आहेत. धनप्राप्तीसाठी होलिका दहनाच्या रात्री लक्ष्मी आणि विष्णूची विशेष अशी पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर त्या दिवसभरात आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून प्रदक्षिणा घालायची आहे. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा हा कणकेचा 4मुखी दिवा करायचा आहे किंवा मातीची पणती असेल जिच्यात 4 मुख असतील तर ती पणती पेटवून 4ही वाती लावून आपण या पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आपण ठेवायची आहे. त्यामुळे आर्थिक प्राप्ती आपल्याला होणार आहे आणि हा एक खास असा उपाय आहे. त्याचबरोबर तुम्हाला खूप कर्ज असेल आणि त्या कर्जमुक्तीसाठी ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळेला या दिवशी जप करायचा आहे. तसेच घरात वास्तुदोष असेल तर होळीच्या दिवशी जे काही घरात जुने आणि त्याचबरोबर बंद असे काही सामान असेल तर होळीच्या दिवशी हे सामान आपण डस्टबिनमध्ये किंवा हे आपण त्याचं विल्हेवाट लावायची आहे किंवा बाहेर फेकून द्यायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण आपल्याला करायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे. तसेच वैवाहिक सुखासाठी किंवा पती पत्नींमध्ये जर वाद असेल तर या दिवशी दोघांनी मिळून माता लक्ष्मी आणि विष्णूची आरती करायची आहे, दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर मोतीचूर लाडूचा नैवेद्य माता लक्ष्मीला प्रदान करायचा आहे किंवा वाहायचा आहे. या दिवशी होळीमध्ये गुळ खोबरे हे अर्पण केल्याने धनाची प्राप्ती ही विशेष अशी होणार आहे. तसेच ज्या व्यक्तीला सतत आजारपण असतं किंवा ते व्यक्ती सारखे आजारी असतात अशा व्यक्तीपासून किंवा अशा व्यक्तीवरून 7 वेळेला एक नारळ हे त्या व्यक्तीवरून ओवाळून नंतर ते नारळ आपण होळीमध्ये आपण ते टाकायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना कोणाला त्वचेचे आजार आहेत त्यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी थोडासा होळीचा अंगारा आणायचा आणि तो संपूर्ण शरीराला हा लावायचा आहे. त्यामुळे त्वचारोग हे दूर होणार आहेत. तसेच या दिवशी नोकरी आणि व्यवसायात आपल्याला प्रगती पाहिजे असेल तर तांब्याचे नाणे आणि त्याचबरोबर सुपारी ही आपण होळीमध्ये वाहायची आहे. त्यामुळे आपल्या नोकरी व्यवसायातील अडथळे आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये वाढ होणार आहे. उपाय छोटे आहेत, ते नक्की करा. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.